मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळवत जाईल लयात विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली आभाळाची सावली जाईल लयात. या संसारात आपण काही काळासाठी पाहुणे होऊन आलो आहे. येथे कोणीही कोणाचे नाही. सर्व काही क्षणभंगूर काळाने नाहीसे होणारे आहे. इथेच राहते. त्यामुळे मिळालेला जन्म वाईट मार्गाने किंवा व्यसनामध्ये न घालवता आई बापाची सेवा आणि चांगले कर्म करून सार्थकी लावा. पुन्हा जन्माला यायचे असेल तर वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा मानव जन्म मिळवा. आज या रामगाव रामेश्वरच्या पुण्यक्षेत्री सिद्ध गुरु रामनाथ महाराजाच्या सान्निध्यात वैकुंठवासी उमेश कडोळे यांचे पुण्यस्मरण होत आहे. खरोखरीच ही कडोळे या वारकरी घराण्याची पुण्याई आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त वाशिम जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज राऊत पाटील यांनी केले. या संदर्भात अधिक माहिती अशी की कलामहर्षी गोंधळ सम्राट वैकुंठवासी उमेश कडोळे यांना मागील वर्षी 19 जून 2026 रोजी देवाज्ञा झाली होती. त्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणार्थ अकर्मास वर्षश्राद्धानिमित्त बिल्व औषधी वनातील उत्तरवाहिनी अडाण नदी तीरावरील त्रिवेणी संगमावर असलेल्या शिवालयाजवळच्या रामपूर योगी सिद्ध गुरु श्री रामनाथ स्वामी महाराजांचे मठात संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री कृष्ण महाराज राऊत पाटील यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या अमृतमय वाणीमधून सलग 2 तास कीर्तन करून भाविक रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले, आज हरिकीर्तन ऐकून वैकुंठवासी उमेश कडोळे यांच्या पुण्यात मला निश्चितच मोक्षप्राप्ती झाली असेल. ही या आर्थिक परिस्थितीने सुदाम्यासारख्या गरीबातील गरीब अशा वारकरी कडोळे परिवारची पुण्याई आहे, असे त्यांनी आपल्या हरिकीर्तनातून सांगितले. या कार्यक्रमाला भजन संगीताची साथ संगत हरिभक्तपरायण विनायक महाराज गुंजाटे यांचे भजनी मंडळाने दिली. कीर्तन सोहळ्याला मठाधिपती सिद्धगुरु अभेदनाथ महाराज, सिद्धगुरु सेवानाथ महाराज हे स्वतः जातीने उपस्थित होते. तसेच शिष्यमंडळी मार्तंडनाथ गुरु अभेदनाथ, नागनाथ गुरु अभेदनाथ हजर होते. हरिकीर्तनाच्या ह्या कार्यक्रमाला कांजाचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया, विजय बेंद्रे गुरुजी, संत गजानन महाराज मंदिर कारंजाचे सेवाधारी साहेबराव पापळे, द्वारकामाई संगीत मैफिलचे डॉक्टर कुंदन श्यामसुंदर, डॉक्टर आशिष सावजी, भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड, श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाचे सचिव रोहित महाजन, हरिभक्तपरायण लोमेश महाराज पाटील चौधरी, हरिभक्तपरायण अजाबराव महाराज ढळे दिघी, गजानन सोळंके, गजानन चव्हाण, संत गजानन महाराज मंदिर उंबडा बाजारचे अध्यक्ष प्रफुल्ल श्रीराव, हरिभक्तपरायण श्रीकृष्ण पाटील नेमाने महाराज पसरणी, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, अशोकराव मुदगल मूर्तिजापूर, सुधाकर राव इंगोले मोठी उमरी अकोला, मंगरुळनाथ, भारतभाऊ पचांगे, ज्ञानेश्वर पंचांगे, रामेश्वर पचांगे गुरुजी, गोपाल मुदगल खोलापूर, सुरेश हांडे, मोतीलाल परियानी, माणिक सोनोने, शंकरराव ढळे, सुनील गुंठेवार कारंजा, ओंकार लोखंडे दिघी, कैलास हांडे, दिनेश गाडगे व कारंजा सावंगी रेल्वे, रामगाव रामेश्वरची बरीच श्रोते मंडळी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कीर्तनानंतर वैकुंठवासी कडोळे यांना द्वारकामाई परिवारातर्फे आपल्या संगीतामधून आणि मौन्य श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी श्री आसरा माता भजनी मंडळाचे हरिभक्तपरायण संतोष महाराज सोनोने शेलू खुर्द यांचे गोंधळी भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी महर्षी वाल्मिकी महिला भजनी मंडळ दिघीकडून हरिपाठ घेण्यात आला. सिद्ध गुरु रामनाथ महाराज मठाच्या सर्व सेवाधारी आलेल्या श्रोते रसिकांना उत्तम अशी सेवा दिली. कार्यक्रमाचे आयोजक संत नामदेव वारकरी परिषद सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे,